नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये राशन वितरणामध्ये घोळ। आळंद येथील क्रमांक 206 व तसेच विविध सेवा सहकारी सोसायटी 250 येथे ग्रामीणांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे। सामान्य नागरिकांना माहित नाही की APLचा राशन बंद आहे आणि BPL व दुसऱ्या योजनेचा राशन उपलब्ध आहे। याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रत्येक राशन दुकानावर झुंबड बघायला मिळत आहे। या गोंधळामध्ये लोकांचे म्हणणे आहे की राशन दुकानदार राशन दुसरीकडे ब्लॅकमध्ये विकून टाकतात। अनेक BPL कार्ड धारकांना सुद्धा राशन उपलब्ध होत नाही। याविषयी आम्हाला माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही तहसील कार्यालय फुलंब्री येथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही बातमी टाकली त्यावेळेस कुठे 25 जानेवारी 2024 रोजी राशन दुकान क्रमांक 206 व तसेच 250 विविध सेवा सहकारी सोसायटीचे राशन दुकान उघडण्यात आले। आपण बघू शकता की किती गर्दी आहे आणि किती व्याकुळ आहे जनता। तालुका प्रतिनिधी बशीर पठाण फुलंब्री। हे राशनचा हिशोब तुमच्याकडे काहीच नाही का? त्याच्यात वांदे चालू आहेत। कसे वांदे चालू? तक्रारी करेल कोणा काय म्हणून तक्रारी करेल? आपले जे राशन दुकान तहसीलदारांना पत्र बी काढलं शिकेले पण चालू करायला पाहिजे। काय म्हणून तक्रार? काय म्हणून तक्रार केली त्यांनी? त्यांचं ते जे काही कमिशन येतं त्याच्यावर तुमच्या कमिशनसाठी पुऱ्या गावाला उपाशी मारायचं का? राजीनामे देऊन टाकायचं, राशन दुकान दुसऱ्याकडे देऊन टाकायचं? विषय आपलं यांना बोलवून तुम्ही सेक्रेटरी आहे तिथं। जर कधी तुमच्याकडून चालत नसेल तर देऊन टाका। हे यांच्याकडे देऊन टाका, यांच्याकडे देऊन टाका, त्यांच्याकडे देऊन टाका, हे हारूनकडे देऊन टाका, कोणी चालवल। तुमच्या थोड्याशा कमिशन साठी तुम्ही जर कधी पुरं धान्य स्लंब करून टाकत असाल कमिशन की गरज नहीं, उनको इतना चुराते हो रास्ता, जरूरत नहीं। हे काय म्हणून राहिले ऐका बरं, कमिशनची गरज बरोबर बोलते का? ते चोरी होतं, बरोबर बोलते रातभर चुराते। रातभर जागी तर माझ्या दाराबा इमानदारीनं खोटं सांगत मी। आता एक बायाल तिथे म्हणे रातचं वाटलं म्हणे। हा तुम्हारे समाज की बघायचं का तुम्हाला? अरे प्रत्येक हमारे गांव में भी ऐसे 1 महीना कोटी को गया आप बाटावनी। अरे हमारे 2 महीने हो गए। तुम्हारे गांव में 72 लोग यहाँ पर हाथ पे वो तुम्हारे गांव में बोले तो उनका संप चालू था। खाणाऱ्याला नाहीये आणि जे विकतं त्यांना देत्या। हा, इथून घेत्या ते आणि इकून टाकत्या। असं तुम्ही बघितलेलं आहे ना? किसका देऊ? तुमचं पूर्ण नाव सांगा। हा, ताईबाई अशोक खित्रे। तुमचं नाव? दिलबाई दादाराम भालेराव। तुमचं APL मध्ये नाव आलं आहे ना? APL मध्ये किती दिवसापासून धान्य भेटत नाही तुम्हाला? 1.5 वर्ष झाला। 1.5 वर्षापासून तुम्हाला धान्य भेटत नाही? तुम्हाला शेती किती आहे? शेती पोती मला काही नाही, रोज मजुरी करून खाते मी। रोज मजुरी करून खाणारी व्यक्ती आहे आणि यांचं APL मध्ये नाव आलेलं आहे। 1.5 वर्षापासून यांना धान्य मिळत नाही। या दुकान क्रमांक 206 मध्ये तुमचं नाव आहे ना? इथे तुमचं नाव आहे। हे भरपूर लोक इथं उभे आहे आणि यांचे असे म्हणणे आहे का APLचं आलेलं नाही म्हणून ते BPL मधल्यांना सुद्धा धान्य देत नाही। काय तुमच्या मागच्या महिन्यात तुमचा अंगठा कुठं घेतला होता? आपला दुकानाबाहेर अंगठा घेतला, मला म्हणे का तुम्हाला घंटा वर्षांना देऊन टाकतो राशन। मागच्या महिन्यात म्हणे, पण मागच्या महिन्याचाही दिला नाही, सध्या चालू महिन्याचा बी दिला नाही। चालू महिन्याचं बी राशन नाही? राशन यायला कमीत कमी 8 ते 10 दिवस झाले माल उतराला, पण आज लोक समजा राशनचे दुकान उघडून तुम्हाला 4 कोट्यापासून धान्य नाही? कुलप लावून पळून गेला नाही, ते असंच करतो। नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज। सोयगाव फर्दापूर पोलीस कर्मचारी सतीश शिवाळे यांना त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या API यांच्यावर कारवाई करण्याची सतीश शिवाळे यांच्या कुटुंबियाची सिल्लोड पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी। तालुका प्रतिनिधी सुनील चव्हाण, सोयगाव। काय प्रकरण आहे? फर्दापूर पोलीस स्टेशनचे जे API भरत मोरे यांनी त्यांच्या कर्मचारी सतीश शिवाळे यांना खूप टॉर्चर केलं आणि त्याच्या टॉर्चरमुळे आणि पैशाच्या काही मागणीमुळे त्यांनी सुसाईड केलं। ते सुसाईड नसून एक प्रकारची हत्या आहे। मला माझ्या मुलीला, माझ्या छोट्याच्या मुलीला न्याय पाहिजे। जे टॉर्चर त्यांनी माझ्या नवऱ्याला केलं
त्या टॉर्चरमधून त्यांनी आत्महत्या केली. त्या आत्महत्या नसून एका प्रकारची हत्या आहे. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आणि मी सगळ्यांना निवेदन करते की त्या API मोरेला सस्पेंड करून काजल जेवढी लवकर होईल तेवढी कारवाई करा आणि आम्हाला जेवढ्यात पाहिजे तेवढे हे करा, न्याय मिळवून द्या. सर, माझ्या भाषेला माझ्या भाषेचे पती सतीश शिवाळे यांच्यावर जे API मोरे यांनी टॉर्चर करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, त्या संबंधित मोरे व त्यांचे जे काही सहकारी असतील त्या सर्वांना तात्काळ निलंबित करून माझ्या भाषेला व माझ्या भात जावायला तात्काळ निर्णय द्यावा अशी माझी इच्छा आहे.